नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी सोयाबीनपासून चटपटीत अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत, जी खाऊन घरचे सगळे नक्कीच खुश होणार आहेत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। सर्वात अगोदर आपण आता सोयाबीन भिजत ठेवूया। तर त्यासाठी 1 कपभर एवढी सोयाबीन घेतलेली आहे। आता ही सोयाबीन आपल्याला मस्त अशी भिजत ठेवायची आहे। आता भिजत ठेवण्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। जर जास्त वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता। 1 चमचाभर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी ही सोयाबीन छान अशी मऊसूत भिजवून घ्यायची आहे। मीठ जे आहे ते छान असे एकजीव करून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपण ही सोयाबीन साईडला ठेवून देऊ। आपण ही सोयाबीन भिजवण्यासाठी गरम पाणी वापरलं असल्यामुळे हिला भिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त अशी मऊसूत सोयाबीन भिजली जाते। 10 ते 15 मिनिटं झालेली आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मस्त अशी ही सोयाबीन भिजलेली आहे। आता आपल्याला जितकं शक्य होईल तितकं ह्यातलं जे सोयाबीनमधलं जे पाणी आहे ते पिळून काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सोयाबीन मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची आहे। तर थोडी 2 बॅचमध्ये आता ही सोयाबीन मी छान अशी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर ह्या पद्धतीची आपण ही सोयाबीन मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले जिन्नससुद्धा यामध्ये आपण आता घालून घेऊया। आता यामध्ये छान अशी बाइंडिंग यावी याकरता यामध्ये मी एक उकडलेला बटाटा घालत आहे। हा बटाटा आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे। बटाटा घातल्यामुळे मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं, मिश्रणसुद्धा छान असं मिळून येतं, त्यासाठी आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे। सोबतच इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालणार आहे। तर जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता। 1 चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे। 1 चमचाभर आपल्याला जी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती टाकायची आहे, त्याने रंगही छान येतो आणि कमी तिखटही असते। पाव चमचा हळद घातली, पाव चमचा आपल्याला यामध्ये धने जिरेची जी पावडर आहे ती घालायची आहे आणि पाव चमचाभर आपल्याला हिंग घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठही घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये जर तुम्हाला भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा चाट मसाला घालायचा असेल, आमचूर पावडर घालायची असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि याचा छान असा घट्ट गोळा व्हावा आणि कुरकुरीत आपले जे कबाब व्हावे याकरता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे। आता कॉर्नफ्लॉवरची आवश्यकता पुढे जर आपल्याला लागली तर आपण यामध्ये मिक्स करूच, परंतु जर तुम्हाला या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तर तुम्ही ते पोह्याची पावडर करून वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठसुद्धा वापरू शकता। आता यामध्ये मला अजिबात कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीही लागलेलं नाही। अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवरमध्ये माझा हा मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे। तुम्हाला या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरचं जे प्रमाण आहे हे कमी किंवा जास्त लागू शकतं, डिपेंड आहे। सुरुवातीला जी सोयाबीन आहे हे जर तुम्ही व्यवस्थित पिळली नसेल, त्यामध्ये थोडंफार पाण्याचं प्रमाण जास्त राहिलं तर तिथे तुम्हाला कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त लागू शकतं। म्हणून याकरता सुरुवातीलाच आपण जी सोयाबीन आहे व्यवस्थित जितकं शक्य होईल तितकं छान व्यवस्थित पिळून काढायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने मी हे जे कटलेट आहे किंवा जे नगेट्स आहे याला शेप देणार आहे। तुम्ही याला वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये बनवू शकता। लहान मुलांना जर देणार असाल तर तुम्ही याला स्टार शेप किंवा हार्ट शेपमध्ये बनवू शकता किंवा अगदीच लांबड्या आकारामध्ये जरी बनवले ना तरीही चालतात। तर हे पहा, अशा पद्धतीचा हा शेप मी याला देऊन घेतलेले आहे आणि बाकीचे राहिलेले सुद्धा मी सेम पद्धतीने बनवून घेतलेले आहे। आता हे जे आहे ना हे तुम्ही बनवून स्टोरसुद्धा करून ठेवू शकता। अगदी 15 ते 20 दिवस हे आरामात राहतात आणि वाटेल तेव्हा तुम्ही याला तळून खाऊ शकता। त्यानंतर याला बाहेरचं जे आवरण आहे हे अगदीच कुरकुरीत व्हावं याकरता इथे मी कॉर्नफ्लेक्स जे आहे ना, जे आपण दुधामध्ये टाकून लहान मुलांना देतो ते घेतलेलं आहे। त्याला छान असं क्रश करून घेऊया। वाटीच्या किंवा एखादा कुठलाही जड सामान असेल त्याने छान असं क्रश करून घ्यायचं किंवा हाताने जरी चुरलं ना तरी छान अशी याची पावडर तयार होते। तर थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आता इथे मी हे जे कॉर्नफ्लेक्स आहे ते वापरलेले आहे, तुम्ही त्याऐवजी ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा ज्या शेवाया येतात ना त्यासुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथं आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे। त्यात मी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचाभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे तुम्ही पूर्णपणे कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता किंवा इथे तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा मैदासुद्धा वापरला तरीही चालेल। थोडं पाणी टाकून अशी पातळ स्लरी आपल्याला तयार करायची आहे। अगदी जास्त पातळही नाही आणि अगदी जास्त घट्टही नाही, फक्त आपल्या नगेट्सला किंवा ज्या कबाबला छान अशी कोटिंग बसावी एवढीच आपल्याला ही पातळ ठेवायची आहे। त्यानंतर तयार केलेले जे आपण नगेट्स आहे ते ह्या स्लरीमध्ये डीप करायचे। त्यानंतर जो आपण
क्रम्स तयार करून घेतलेला आहे. त्यावरती हे छान असे व्यवस्थित आपल्याला घोळवून घ्यायचं आहे आणि हाताने सुद्धा थोडंसं प्रेस करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. सर्व जे नगेट्स आहे आपल्याला सेम पद्धतीने अशीच कोट करून ठेवायचे आहे. आता हे जर तुम्ही बनवून ठेवले ना फ्रीजरमध्ये अगदी 15 ते महिनाभर अजिबात खराब होत नाही आणि कुठल्याही पार्टीसाठी इन्स्टंट स्नॅक्स म्हणून सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. हे अशा पद्धतीने अगोदरच तयार करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवू शकता. तर हे पहा मस्त असे दिसत आहे. अगदी तुम्ही मॅकडी किंवा KFCमध्ये जर गेला असाल तर तुम्ही अशा पद्धतीचे हे जे नगेट्स आहे हे बऱ्याचदा खाल्ले असेल. बरेच जण नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी हा व्हेज हा उत्तम पर्याय आहे. तर त्यांनी हे नक्की बनवून खा, अतिशय भारी लागतात. आता हे आपण डीप फ्रायसुद्धा करू शकतो किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो. तर त्यासाठी मस्त इथे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत तेलामध्ये त्यानंतर गॅस मध्यम ठेवायचे आहे आणि मस्त असे जोपर्यंत हे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत अलटपलट करत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. आणि हे तळल्यानंतरसुद्धा अजिबात जास्त तेलकटसुद्धा होत नाही किंवा तेलसुद्धा जास्त ओढत नाही. मस्त असे हे क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात. तर आता हे पहा दोन्हीही बाजू मी अलटपलट करून घेतलेले आहे. मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर सुद्धा आलेले आहे. अजून तुम्हाला जास्त क्रिस्पी करायचे असेल तर तुम्ही अजूनसुद्धा हे छान असे फ्राय करून घेऊ शकता. परंतु आता हे जे आहे ना हे तयार झालेले आहे. हे लगेचच काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले सुद्धा आता मी अशाच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेणार आहे. सर्व जे नगेट्स आहे इथे माझे तयार झालेले आहे. रंग तर पहा अगदी सुरेख आलेला आहे. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीतसुद्धा दिसत आहे. आता हे तुम्ही असेचही खाल्ले तरीही चालेल किंवा टोमॅटो सॉस बरोबर किंवा सँडविचच्या चटणीसोबत किंवा नुसतेचही खाल्ले ना तरीही अतिशय भारी लागतात. तर एकदा तरी हे बनवून खा. लहान मुलांसोबत मोठे माणसंसुद्धा आवडीने खातील. एकदम मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर हे पहा अजिबात इथे कुठेही हा जो नगेट्स आहे हा अजिबात तेलकट झालेला नाही. तोडूनही दाखवते, आतमध्ये सुद्धा मस्त असे हे खुसखुशीत झालेले आहे. तर एकदा तरी हे बनवून खा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.